पाहून घेते मी आज घरी आहे माझी सासू तर. आता पाहतो काय करते आई तर. मग सांगतो त्यांना की मी चालले म्हणून पार्लरले. वेळ होऊन जाईल मला नाही काय. काय थंडी आहे बापा इथं. लयच थंडी वाजून राहिली मला तर. इथं आल्यावर तर उठायची इच्छाही होत नाही. गावले तर किती लवकर उठतो मी. चल म्हटलं पारायण करून घेतो आता. आई मी काय म्हणते. हा बोल ना, काय म्हणतो तर. मी जाते माझ्या पार्लरचं काम करते आणि हा येईन शाळेतून. तेव्हा मग याला जेवण घेऊन देईन त्याचा. हाव का व तू चालली का पार्लरमध्ये? आणि किती वाजता येईन तो? येतो तो 12 वाजता. त्या बाजूच्या ताई आहे त्या घेऊन येतील त्याले. हाव काय, ठीक आहे ना. मग झालं का ते स्वयंपाक गिंपाक? हो आई माझं झालं स्वयंपाक गिंपाक. मी झाकून ठेवून दिलाय. तुम्हाला जेव्हा जेवायची इच्छा असेल तेव्हा जेवण करून घे जा. मला यायला वेळ लागेल. 2-1 वाजता मला 2-3 वाजता येईन मी. हाव का व 2-3 वाजता येशील काय? एवढा लवकर बंद करशील काय? मी जेवायला येईन फक्त घरी. हाव काय, ठीक आहे ना. मग नाही तर मग डब्बा घेऊन गेली असती. कायली आजाची तकलीफ घेतं. नाही येईन ना घरी. बाबू राहीन तर मग त्याला पाहायला यावं लागते एखाद्या वेळेस. हाव काय, ठीक आहे ना. मग आणि दूध किती आहे फ्रीजमध्ये. लागलं तर चहा घ्या करायला तुम्हाला आणि त्याला लागलं तर त्याला द्यायचा. आणि त्या ड्रॉपच्या डब्यात आहे त्यात बिस्किट आहे. ठीक आहे ना, देऊन देईन मी त्याला. तू किती वाजतापर्यंत येशील संध्याकाळी? येते मी. ते कस्टमर वगैरे कितपर्यंत राहते त्याच्या हिशोबाने येते मग. नाही व मग संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेवला असता ना मी. आता हे संध्याकाळी येते मग सांगते तुम्हाला. हाव काय, ठीक आहे ना. मग या आरामात, काही टेन्शन घेऊ नको. आहे मी आता घरी. हाव ना. आता संक्रांतीचं हे आहे ना सीझन तर लयच येते कस्टमर. हाव बरोबर आहे ना. जवळच आहे ना ती पार्लर? हाव जवळच आहे ना. त्याच जागेवर आहे. पहिले होतं त्याच जागेवर मी पार्लर आहे. चांगलं आहे ना. मग ठीक आहे ना. मग आता काही नाही, मी पारायणच करत होते. मग पारायण झाल्यावर चहा घेऊन घेते एक वेळाच. मला लागते चहा तर. बनवून देऊ काय? नाही व मी घेतो ना. जाय तू, ठीक आहे. पाय जा मग दारकी व्यवस्थित बंद कर जा मी गेल्यावर. हा व करतो ना. मी काय पहिल्यांदा आहे का? पहिली राहिलो आहे मी. हाव पण मला सांगायचं काम आहे. आणि कपडे लावले मशीनले तर आवाज करते ते टिंग टिंग. तेव्हा बंद करून दे जा. आणि तेवढे कपडे वाळू घालून द्या फक्त गॅलरीमध्येच. तिकडे गॅलरीच्या वर तर का घाल जा. तिकडे एक दोरी आहे त्याच्यावरच घाल जा कपडे वाळू. नाही तर ते पडून जातील खाली. नाही व घालतो ना. ठीक आहे मग मी येतो. ठीक आहे ना, ये ना. चला बापा आईले फोन करतो काय झालं काय नाही तर. का थंडी आहे बापा. लयच थंडी वाजते. 12 वाजले तरी थंडी कमी होत. फोन आला हो माझ्या आरतीचा. हा बोल आरती काय म्हणतं. काय नाही बाई काय करत होती. काय नाही आता भांडी घासत होती. थंडीची लेट असून झालं कामाचं. थंडी किती पडत आहे. सकाळी सकाळी भांडी घासायची इच्छा होत नाही. आता मग सगळे कामं केल्याच्या नंतर भांडी घासतो. नाही तर लयच थंड वाटते ना. आणि त्यात हे फरशी लयच थंडी वाजते बाई. काय करू काही समजत नाही. वा आई चप्पल घालत जाय ना. मग चप्पल घालत जाय घरामध्ये. थंडी वाजते तर. आता कुठं स्वयंपाक करताना चप्पल घालायची व मला काही आवडत नाही. पहिल्यापासून घालून मी येतं. घालत जाय आई तरी पण काय करतं. नाही तर सॉक्स गिक्स घालत जाय. आणायला योगेशले सॉक्स आणि घालत जाय. हा व तसंच करत. लयच थंडी वाजून आली बिचारे. काय करू काही समजत नाही. काय म्हणते सासू बिसू. चांगले त्या. काय करते तू. काय नाही बाई पार्लरमध्ये आली मी आता. हाव का व पार्लरमध्ये आली का. काय नाही झाले सगळे कामं. स्वयंपाक गिंपाक सगळं झालं. आता फक्त बाबू यायचा राहिला शाळेतून. मग तो येईन आणि मग मी सासू पाहिन आता त्याला दिवसभर. मग मी जाईन 2-3 वाजता पाहिले काय करता काय नाही तर दोघंचे दोघं. हा व बरोबर आहे ना. काही नाही काल पाहुणे आले ते काय म्हणत होते. काय नाही व आले ठरलं तो हॉलचे पैसे देतात ते. आणि आपण जेवणा घेऊनाचे. वाजावाला घोडावाला आपल्याकडेच आहे. ते काही देत नाही म्हणते. आणि मग कपड्यांचं काय ठरलं. नाही व कपडे जाऊ फक्त सोबत. बाकी आपले आपले कपडे घ्यायचे पैसे द्यायचे आपण. ते पोरीचे देतील आपण पोराचे देऊ. मग ज्याला जितका लागन तो तितक्याचा घेईन. हाव का बाई चांगलं झालं ना. ठीक आहे ना. मग जाय घ्यायचं कधी. आता ते बाबांनी सांगितलं 15 तारखेला येते म्हणे मी पोरगी. मग ते म्हणत आपण 16 तारखेला चाललं जाऊ. हाव का बाई ठीक आहे ना. मग चाललं जाऊ 16 तारखेला. आता मी सांगितलं यांले की मी आई म्हणत होती अशी म्हणे. म्हटलं की जाऊ ये म्हणे 15 तारखेला. तर म्हणे ठीक आहे ना म्हणे चालली जाऊ 15 तारखेला. आईले काही सांगू नको अजून. नाही तर मग आई अजून हे करन. जेव्हा जायचं राहील 2 दिवस पहिले तसं सांगून द्यायचं म्हणे आईले. म्हणजे मग आई राहते म्हणे इथंच. डब्बा गिब्बा करून देत जाईन मग म्हणे. माझ्या वाखे येणार म्हणे. काहून ना ती सासू येणार काय लग्नाले. आता पाहू ना त्या येता की नाही येत तर. पण नाही तर मग येत असं तर मग हे घेऊन येतील. नाही वा घेऊन यायला लावजो ना सोबतच. हा बाई तसं आता म्हणत आहे ते. पण माझ्या सासूचं असते ना. कधी त्यांचं मन असते कधी नसते. त्यांच्या मनावर असते ना. कधी चांगला वागते कधी कशा वागते. आता माझ्या जेठाणीला घेऊन यायला पाहिजे होते की नाही. इकडे दवाखाना केला असता त्यांचा. म्हटलं होतं मी ना त्यांना त्यांच्या घरी गेली तिथं तेव्हा की ताई तुम्ही ये जा. तर घेऊन नाही आली मी सासू. नंतर येईन म्हणे ते आता कामाई तिले. हाव का व नाही आणलं आहे ना एकटाच येऊन गेल्या. मी काय म्हणते अनिता. हा बोल नाही काय म्हणतं. पाय आता थोडं ऊन तपायला लागलाय तर वड्या धापोळे हे सगळ्या गोष्टी बनवून घेतो म्हटलं. नाही का मजूर लग्नाची घाई राहीन तर मग त्याच्यामध्ये होणारी नाही. आणि आता लग्नामध्ये लागते हे सगळ्या गोष्टी. ठीक आहे ना माई बनवून टाकू त्यात काय आहे. तू सांग कधी बनवायचं तर. हा हो आता तुझं सामान गिमान आणतो. उद्या जातो सामान आणायला आणि सामान घेऊन येतो. आणि मग बनवायला सुरुवात करून देते नाही काय. वेळ लागते ना कुरड्या गिरड्या बनवायला. तर त्या कारण म्हटलं तुले. हा बाई चालेल ना. मग करू उद्यापासून. घेऊन येतो सामान गिमान काय काय लागते काय काय घेतं मग बनवून टाकू. हा व
तेच म्हणत होती ना, म्हणजे कसं मग घाई होणार नाही आपल्याला. आता उरलेच किती दिवस, मग कपडे आणले की ते शिवणं आणि ते करणं आणि ते भरपूर करणं, लयच टाईम लागते ना त्याला. हा बाई तू येतं बरोबर आहे. आणि ते घरात त्या कपाटावर सज्जावर साड्या आहे ना, त्या काढत होतं बरं, पाहून घेऊ किती साड्या काय आहे. नाही तर माना लागन आयरं गिरं करायला, नाही का ध्यान लागत काय. आणि ते सासूली फोन करायला लागन, विचार लागन किती मानन द्यायचे, काय द्यायचं नाही का. हा बाई बरोबर आहे ना. हा बाई ह्या रूमची साफसफाई करायला लागन. मग आता साफसफाई करायला लागन आपल्याला. कधी करतो? भांडे कुंडे घासपूस हे ते करायला लागन ना. आणि ह्या रूमची जरा व्यवस्थित करायला लागन, नाही का किती खराब दिसते ते. ठीक आहे ना, मग करून घेऊ, त्यात काय आहे. उद्यापासून साफसफाई करून घेऊ. मग ते पहिले धापडे गिपडे करून घेते, मग साफसफाई करू ना. हा बाई ते तर आहे. आता काय करतो, जरा इकडे काही चेंजेस वगैरे करून घेते, नाही का. इथं हे अलमारी हटून दुसरी अलमारी ठेवून देतो आपण, नाही का. खराब झाली ना व्हायला. ठीक आहे ना, तुझी जशी इच्छा. मामीसाठी गिमीसाठी चांगल्या साड्या घ्या लागन, काकूसाठी घ्या लागन ना. नाही तर काय म्हणन, मला चांगली साडी नाही घेतली तर त्या करा आपण जाऊ की नाही कपडे घ्यायला. त्या दिवशी जास्तीच्या साड्या काढून घेजो, नाही काय, म्हणजे बरं पडते. मी घेईन त्यासारख्या साड्या घेऊन दे. नाही तर अजून म्हणते मला हलकी दिली आणि तिनं महागाची घेतली, त्यापेक्षा जशी मी साडी घेईन ना तशी साडी काढजो त्यांच्याकरताही, नाही तर मग त्यांची जीवार येते. हा बाई ठीक आहे ना, काढून घेऊ, त्यात काय. आणि पैसे कसे जमले बाई? हा व ती बाबा आणणार आहे ना बँकेतून काढून, आता लावून ठेवले होते त्यांनी, तर ते पैसेच मग बँकेतून काढणार ते आणि मग देतील आपल्याजवळ. काहून बाबा येणार आहे का? नाही व तिकडनं काही जास्त माणसं येऊन नाही राहिले, फक्त ते जवाईच येणार आहे. आता त्या कारण मग ती बाबा म्हणे मी काही येत नाही म्हणे, तुम्हीच चालले जाऊन बाया कपडे घेऊन या म्हणे. बाबासाठी ताना लागून ड्रेस. ते बाबा म्हणत होते की घेऊन या म्हणे तुम्ही तुमच्या पसंतीनं. हाव का बाई? आता राजू तर येईनच, तो तिथंच राहते तर येईनच तो, नाही काय. हा बाई तर येणार, तो येणार होता ना बाई, आज आला नाही काही. येणार आहे ना, संध्याकाळी येतो म्हणाला. हाव का बाई, तो येणार आहे का? मग त्याला थोडंसं सामान सांगायचं होतं, करतो मी त्याला फोन आणि सांगून देतो. त्या डीमार्टमध्ये स्वस्त भेटते तर घेऊन येतो. आपण जाऊ ना एक दिवशी त्या डीमार्टमध्ये आणि शॉपिंग करून घेऊन येऊ, काय सांगतो त्याला. ठीक आहे मग असं करू, जाऊ आपण एक दिवशी तर घेऊन येऊ सामान. हा हो जास लागून ना, आता 4-5 वेळा जा लागून मार्केटमध्ये, नाही का अमरावतीले, तर घेऊन येऊ तिथून सामान. ठीक आहे ना, घेऊन येऊ. चाल मग बस तू, मी येतो. बस ना आई, काय करता आता? काय म्हणते बा आई की कशी तुझी? चांगली काकू मी आई. तुम्हीच तर आल्या नाही किती दिवस झाले. नाही हो काही येणं होत नाही आता कामच तर सुरू आहे घरामध्ये. 2-3 दिवसापासून घरी नव्हतं, तिच्या मामाच्या घरी गेलतो. हाव काय, मामाच्या घरी काय कार्यक्रम होता काय? नाही व तिची मामी म्हणे आता आम्ही त्याचं लग्न आहे म्हणे, येऊन जा म्हणे ताई 4-5 दिवस राहा म्हणे, मग ते राहिले भेटणार नाही. केळवणचा कार्यक्रम ठेवला होता ना मामीनं, म्हणून गेलतो. हाव काय, चांगलं झालं ना मग. तू किती दिवस झाले आली नव्हती. तुम्ही दोघी बोला, येतो मी. तू तर बोलूच नका माझ्यासोबत. काय झालं, मी काय केलं आता तुले? काही नाही, किती दिवस झाले आलीच नाही. जा गायब होतो बिचारे, येतच नाही, काही फोन नाही करत, काही नाही करत, येतही नाही घराकडे. तुला यायला लागत काय? तू का नाही येत आमच्या घराकडे? पहिले कसं तुम्ही इकडे जवळ राहायची, आता तुम्ही तिकडे प्लॉट मध्ये गेले तर त्या कारण काही येणं होत नाही. तर मग हे तसंच आहे ना, मला कोणतं येणं होते? नाही ना, तुला स्कूटी येते म्हणून तू येतो इकडे. माझं काय स्कूटी आहे काय, मी येऊ एवढ्या दूर. मग फोन करत जाय ना, मी येत जाईन तुला घ्यायला. जाऊ दे ना, त्यापेक्षा तूच येत जाय. अजून सांग काय चालू आहे? काही नाही बा, पाहुणे आलते 2 दिवसाच्या पहिले, पाहिले मले. हाव का व, कोणी गावचे पाहुणे आलते? काही नाही, चुलत आत्याच्या घरचे पाहुणे आलते पाहिले. हाव का व, मग काय झालं, हो झालं काय? तेच काय तू सांगत होती ते? हा व तेच आले होते पाहाले. आज माझ्या आई बाबाला बोलवलं त्यांनी पाहाले घर. का व, पाहिलं नव्हतं का घरदार? येऊन जा म्हणे घरदार पाहाले, दुकान पहा आमचं. हाव का व, चांगलं होईल ना मग, तू त्याच गावात मी त्याच गावात, नाही मग तिथे भेटत जाऊ आपण. हा व, तू येत जा जो ना डेअरीवर बसाले आणि मी किराणा दुकानात बसत जाईन. काही बोलतो नाही, मी कशाला येते डेअरीत बसाले? अमा ये जो ना, त्यात काय आहे, भेटायला येत जा जो, नाही तर मले जिजूले डब्बा द्यायला येत जा जो ना. नाही हो, ते घरीच येते जेवण करायला. बापरे, घरीच येते का जेवण करायला? लय बोलणं होतं वाटते रोज रोज तुमचं, नाही? नाही हो, एवढं कुठं बोलतो. आता चालू आहे बाई, आता माझी आई तर नाही म्हणते, पण बाबा म्हणते देऊन टाक म्हणते, काही नाही होत. आणि चांगलाच आहे म्हणे तो पोरगा. पण आईचं म्हणणं होतं गव्हर्नमेंट नोकरीवर राहता तो चांगलं राहतं. हा हो, ते तर प्रत्येक आई वडिलांना वाटते ना की आपल्या पुरीला गव्हर्नमेंट जॉबला पाहिजे, पण आता काय करशील, आता नाही भेटत असेल तर. हाव ना व, लय प्रयत्न केले ना, पण काय करतं मग ते गव्हर्नमेंट सर्व्हिसवाले ही हुंडा मागतात ना. हा हो, ते तर आहे. आईले वाटत होतं माझ्या मोठ्या बहिणीला भेटलं तर इले भेटन बा. हाव का व, काही नाही बा, तिकडल्या लोकांचं पक्क्यासारखंच आहे ना, आमच्या घरच्या लोकांचं थोडंसं नाही हाव चालू आहे माझ्या मामाचं. हाव का व, ठीक आहे ना, जाऊ दे ना, जेवण ते चांगलंच होईल. हाव ना, आता काय करतो. अजून सांग, जिजू काय म्हणते तर. कधी चाललाय शॉपिंग करायला? काही नाही, 16-17 तारखेला जाऊ आता कपडे घ्यायला. हाव का व, एवढ्या उशिरा का चालले? काही नाही, ते बाय नानात नाही का, ते येणार आहे, मग जाऊ कपडे घ्यायला. हाव का व, चांगला आहे मग. चाल तू माझ्यासोबत, त्या पसंतीने घेऊन घेईन. आता माझ्या पसंतीने घेशील काय की जिजूच्या पसंतीने घेशील? चालतो ना, काय करशील? ठीक आहे ना, येईन मी. कोण कोण चाललं? मी मामी येईन, आई येईन, आणि हे येईन रूपा, आणि तू आणि मी आणि माझा भाऊ. हाव का व, ते बाबा गिबानी येत काय, मामा गिमा? नाही हो, माणसं काही येत नाही आहे, कारण की बाबाच कपडे घेते म्हणे, तर मग तुम्ही वेळ लावते तर त्याकडे आणते येणार नाही म्हणे, तुम्हीच जा म्हणे.
हाव का व लग्न बिग्न ठरलं मग कुठं आहे काय आहे काय नाही. काय नाही पोराच्या घरी पाठवायला ठरलं लग्न मंगल कार्यालय ठरलं आता. हाव का व चांगलं झालं ना. मग इकडे काय हळदी मेहंदीचा कार्यक्रम राहील ना. हा घरीच राहीन हळदीचा आणि मेहंदीचा कार्यक्रम घरीच राहणार आहे. हाव का मुक्कामी चालले काय. नाही सकाळी जाऊ काही मुक्कामी जायला परवडत नाही बिचारे. हाव बरोबर आहे ना मंगल कार्याचा खर्चही वाढते ना. हा तसंच करू ना मला मेहंदी काढून देतो मस्त. हाव काढून देईन ना. चाल बापा मला कपडे घ्या लागन आई बाबाला सांगतो कपडे घेऊन द्या म्हणून मला. हा घेऊन घे ना मस्त साड्या घेऊन घे लग्न कामा येते. हाव तसंच करतो आता. चला बा मंडळी भेटू उद्या. आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला आणि त्याला सपोर्ट करा.